तर बघा, डिस्ट्रीब्युशनचा व्होल्टेज ड्रॉप करायचा एक न्यूमेरिकल परीक्षेला विचारतात म्हणजे विचारतात. ओके, तर हा न्यूमेरिकल या अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये 6 मार्काला विचारल्या जाणार आहे, तर त्याची चांगली तयारी करावी. ओके, तर बघा, हा न्यूमेरिकल मी तुम्हाला समजून सांगतो. या न्यूमेरिकलमध्ये कशा कशा टर्म्स कॅल्क्युलेट केल्या ते तुम्ही व्यवस्थित बघायचे आणि काय करायचे, कॅल्क्युलेटरमध्ये त्या व्हॅल्यूज येतात का नाही हे बघून त्याच्यावर लिहून प्रॅक्टिस करायची. अशा टाईपचे 2-3 न्यूमेरिकल आपण क्लासमध्ये घेतले, 2 न्यूमेरिकल, त्याच टाईपचा न्यूमेरिकल आहे हा. त्याची थोडी जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते 6 मार्क फिक्स होणार आहेत. ओके, अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये. तर बघा, अ सिंगल फेज AC डिस्ट्रीब्युटर ऑफ 900 मीटर. तर एक 900 मीटरचं काय आहे, एक सिंगल फेज डिस्ट्रीब्युटर आहे. ओके, सिंगल फेज डिस्ट्रीब्युटर म्हणजे फेज आणि न्यूट्रल दोनच वायर आहे. लेंथ हॅज टोटल इम्पिडन्स. टोटल इम्पिडन्स इज डायरेक्टली गिवन 0.04 इंटू प्लस जे टाईम 0.04. बघा, 0.02 म्हणजे R दिलं आहे प्लस JX या फॉर्ममध्ये दिलं आहे. पण कधी कधी फक्त R आणि X दिलेलं असेल आणि पर किलोमीटर दिलेलं असेल तर तुम्हाला ते टोटल इम्पिडन्स कन्वर्ट करता आलं पाहिजे लेंथच्या फॉर्मॅटमध्ये. ओके, इथं थोडा बदल असू शकतो, परंतु हे दिलेलं असतं, इम्पिडन्स तुम्हाला दिलेलंच असेल. इन टर्म्स ऑफ R आणि X दिला असेल, इन टर्म्स ऑफ R आणि L दिला असेल, L वरून XL XC काढून घ्यायचं. ओके, जनरली XLच असेल. तर हे तुम्हाला तिथं काय करायचं, काढायचं आणि त्याच्यावरून तुम्ही झड काढायचं. येतं लक्षात? चला, इज फेड फ्रॉम वन एंड, एका एंडकडून फीड केलंय. ओके, ॲट 250 व्होल्ट म्हणजे व्होल्टेज इनपुट किती आहे, सप्लाय व्होल्टेज किती आहे, 250 व्होल्टचा इनपुट आहे. इफ इट इज लोडेड ॲज शोन इन फिगर, अशा पद्धतीने लोड केलंय. ओके, तर हे 300 मीटरचं आहे, हे 300 मीटरचं आहे, हे 300 मीटरचं आहे आणि ही डायग्रामच दिली डायरेक्ट तुम्हाला. हे काय दिलंय, 60 एम्पियर 0.7 लॅगिंग. त्याच्यानंतर हे काय दिलंय, 60 एम्पियर 0.8 लॅगिंग. त्याच्यानंतर हे 60 एम्पियर युनिटी पॉवर फॅक्टर. म्हणजे करंट तर सेम आहे, परंतु काय केलंय, पॉवर फॅक्टर मात्र प्रत्येक वेळेस बदललेलं आहे. आणि हे 900 मीटरचं आहे टोटल, 900 मीटर. याला काय केलंय, 300 मीटरमध्ये स्प्लिट अप केलंय. सो इट इज ऑलरेडी गिवन, इट इज ऑलरेडी गिवन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कॅल्क्युलेट झड, इम्पिडन्स काढायचे. काय करायचे, टोटल इम्पिडन्स इज गिवन, टोटल झड इज गिवन. त्याच्यावरून आपल्याला किती, 300 मीटरसाठी झड काढायचे. तर 300 मीटरसाठी झड काढायचं असेल तर तुम्हाला पहिले काय करावं लागेल, टोटल इम्पिडन्स काढावं लागेल. टोटल इम्पिडन्स कसं येईल, ह्या इम्पिडन्सचं काय करा, पोलार करा. हे टोटल इम्पिडन्सच दिलेलं आहे. हे कशाचं आहे, रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये, याला पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. तर पोलार फॉर्ममध्ये काय येईल, 0.0447 ॲट अन अँगल ऑफ 63.43 एवढं आलं झड आलं. टोटल झडटी आलंय, काय आलंय, झडटी. आता याला दोन्ही फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. आणि विशेष म्हणजे हा फॉर्म आपल्या जास्त उपयोगाचा येणार आहे, कारण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये आपण काय वापरतो, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये आपण कोणता फॉर्म वापरतो, पोलार फॉर्म वापरतो. आणि ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये आपण कोणता फॉर्म वापरतो, रेक्टँग्युलर फॉर्म वापरतो. तर हे तो बघा. आता डिस्टन्स सेम आहे, 300 मीटर डिस्टन्स आहे, सेम आहे. मग डिस्टन्स सेम असेल तर झड ए बी इज इक्वल्स टू झड बी सी इज इक्वल्स टू झड सी डी हे सेम असणार आहे. आणि ते कसं असेल, 300 डिवायडेड बाय 900 इंटू टोटल इम्पिडन्स. तर याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे काय येईल, 0.0149 ॲट अन अँगल ऑफ 63.43 हे ओहममध्ये येईल. इथपर्यंत आले. तर बघा, इम्पिडन्स आलं. आता आपण सेक्शनचे करंट काढू, याचा करंट काढू, याचा करंट काढू, याचा करंट काढू. तर सगळ्यात पहिले ID काढू. ID काय येईल, 60 ॲट अन अँगल ऑफ 0.7. आता आत्तापर्यंत करंट कसा काढला आपण, I इज इक्वल्स टू I वेक्टर इज इक्वल्स टू I1 समजा, I1 इज इक्वल्स टू I1. इथं काय घेतलं होतं, कॉस ऑफ ∅1 मायनस जे टाइम साइन ऑफ ∅1. आठवते तुम्हाला, या पॅटर्नमध्ये घेतलं. तर या पॅटर्नमध्ये जर घेतलं तर काय हरकत नाही. इथं तुम्हाला काय करायचं आहे, कॉस ऑफ पॉवर फॅक्टरचा अँगल काढायचा आणि तो टाकायचा, मायनस जे टाइम साइन ऑफ पॉवर फॅक्टरचा अँगल काढायचा, ते टाकायचं आणि त्याच्यावरून तुम्ही हे फॉर्मॅट येणार आहे, याच्यावरून तुम्ही हे करता. परंतु जर समजा डायरेक्ट ह्या अँगलवरून
कॉस इनवर्स ऑफ ते टाकलं तर तुम्हाला अँगल येऊन जाईल. आता हे लॅगिंग आहे म्हणून इथं काय करायचं आहे, मायनस घ्यायचं आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल लॅगिंगसाठी तर प्लस असते, लॅगिंगसाठी प्लस असते, मायनस असते का लॅगिंगसाठी? तर बघा इथं हा फॉर्मॅटमध्ये इथं मायनस आहे एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळं इथं तुम्हाला इथं मायनस घेणं आहे. म्हणजे कॉस इनवर्स बघा, कॉस इनवर्स ऑफ 0.7 केलं तर अँगल तर तुमचा 45 येणार आहे. मग तो प्लस येईल का मायनस येईल हा प्रॉब्लेम आहे. तर इथं तुम्ही लॅगिंगसाठी काय करा, मायनस घेऊन टाका. ओके. इथं पण लॅगिंगसाठी तुम्ही मायनस घेतलं तर 60 ॲट अन अँगल ऑफ 0.7. तर कॉस इनवर्स ऑफ 0.7 केलं तर काय अँगल येईल तुमचा 45.57 येईल. ओके. आणि 707 असेल तर 45 डॉट येतो. पण मग तो प्लस घ्यायचा का मायनस घ्यायचा हा प्रश्न आहे. तर लॅगसाठी तुम्ही इथं मायनस घ्या. लॅगिंगसाठी पाठीमागा अँगल असतो मायनस असतो आणि लिडिंगसाठी प्लस असतो. आता हे तुम्हाला माहिती आहे. तर मग याचं जर समजा तुम्ही सिम्प्लिफिकेशन केलं तर हे काय येईल 42 मायनस जे टाईम 42.846 ॲम्पियर. तर आता याचे जास्त डिजिट जेवढे घेतले तेवढी ॲक्युरसी जास्त येण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही 2-2, 3-3 डिजिट तुम्ही तिथं घेतले पाहिजे. तसंच आय सी काढायचे. आय सी कसं काढणार, 60 ॲट अन अँगल ऑफ 0.8 आहे. तर मग हा जो आहे याला आपण काय करायचं आहे, कॉस इनवर्स ऑफ 0.8 करायचं आहे. तर हे काय येईल मायनस 36.86 येईल, लॅगिंग असल्यामुळं मायनस. तर हे आलं तर याला परत रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये करायचं. हे येईल 48 मायनस जे टाईम 36 ॲम्पियर. तर हे येऊन जाईल. हे आय सी आलं. आता आय सी आलं आहे. आता आय बी काढून घेऊ आपण. काय करू, आय बी काढू. तर आय बी कसं काढणार, परत 60 ॲट अन अँगल ऑफ युनिटी पॉवर फॅक्टर. तर 60 तर बघा इथपर्यंत आले. चला पुढं बघू आपण. तर बघा आय बी काढले. आय बी इज इक्वल्स टू 60 ॲट अन अँगल ऑफ युनिटी पॉवर फॅक्टर. युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे काय, कॉस ऑफ 0 आहे. ओके. मग कॉस ऑफ 0 आहे म्हणजे याचं काय केलं आपण, रेक्टँग्युलर केलं तर हे काय येईल 60 मायनस जे टाईम 0 येईल. येते लक्षात, 60 मायनस जे टाईम 0 आहे. आता आय सी डी काढायचं आपल्याला. आय सी डी म्हणजे काय रे, आय डी. आय सी डी म्हणजेच आय डी, हवाला करंट. आय सी डी म्हणजेच तुमचा आय डी करंट, हवाला करंट. येते लक्षात. तर आय सी डी म्हणजे तुमचा आय डी. ओके. आता आय बी सी काढायचं आहे. आय बी सी म्हणजे काय, हवाला करंट. सो दिस करंट इज इक्वल्स टू दिस करंट प्लस दिस करंट. मग आय बी इज इक्वल्स टू आय सी प्लस आय डी. लक्ष द्या, हा करंट ह्या दोन्ही करंटच्या बेरीज एवढा असेल. येते लक्षात. हा करंट हा करंट प्लस हा करंट असेल ना. हा करंट ओके एवढाच करंट आहे. पण हा करंट हा आणि हा दोन्हीची बेरीज आहे. मग आय बी सी इज इक्वल्स टू काय असेल, आय सी प्लस आय डी. मग आय सी जे आलेलं आहे ते आय सीची व्हॅल्यू घ्या, ही वाली 48 मायनस जे टाईम 36. आणि आय डीची जी व्हॅल्यू आहे कोणती, आय डीची इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर फॉर्म. तर ही घ्या. का रेक्टँग्युलर फॉर्म, कारण ॲडिशन करायची. ह्या दोन्हीची ॲडिशन केली तर याची ॲडिशन तुम्ही स्ट्रेट करून घ्या रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबरची वेगळी ॲडिशन करून घ्या. किती येईल रे, 90 मायनस जे 78.78. मग याला तुम्ही हे रेक्टँग्युलरमध्ये याला पोलार करा, याला पोलार करा. हे समजलं. आता बघा आय हे काढलं. आता आय ए बी काढायचं आहे. तर आय ए बी इज इक्वल्स टू काय असेल, दिस करंट प्लस हे बघा दिस करंट प्लस दिस करंट प्लस दिस करंट. सगळ्याच करंटची बेरीज आय ए बी म्हणजे. मग आय ए बी इज इक्वल्स टू आय बी प्लस आय सी प्लस आय सी आय डी. बघा दिस करंट इज इक्वल्स टू दिस करंट प्लस दिस करंट प्लस दिस करंट. येतं लक्षात. तर आय बी आय सी आणि आय डी. तर आय बी किती आहे, ते वाला आय बी. ओके. याला ह्या फॉर्ममध्ये घ्या. तर पहिले आय बी टाकलं, त्याच्यानंतर आय सी घ्या, नंतर ह्या आय सी टाकला 48 मायनस जे 36. त्याच्यानंतर आय डी घ्या, किती 42 मायनस जे 42.846. तर इथं पण तुम्ही काय करायचं आहे, रिअल नंबरची ॲडिशन करायची आणि इमॅजिनरी नंबरची ॲडिशन करायची. तर हे काय येईल, हे आणि हे मिळून किती येईल 150 येईल. मायनस हे 0 आणि हे 2 जर कॅल्क्युलेट केले तर हे किती येईल 78.84 येईल.
इथपर्यंत आले. आता हे काय आहे रेक्टँग्युलर फॉर्म. परत याला करा पोलार फॉर्ममध्ये. का करायचं आहे कारण पुढे ते काम येणार आहे. आता आपल्याला याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे. VCD, सी आणि डी मधला व्होल्टेज ड्रॉप. तर VCD इज इक्वल्स टू काय आहे, V इज इक्वल्स टू I इंटू झेड ना. V इज इक्वल्स टू I इंटू झेड, ओम्स लॉ फॉर AC. DC साठी काय V इज इक्वल्स टू IR. DC साठी काय V इज इक्वल्स टू IR. तर VDC इज इक्वल्स टू IDC इंटू ZDC. मग IDC ची किंमत काय आहे, IDC हे वालं. ओके, हे जसं तसं ठेवा. ZDC किती आहे, ZDC ते सगळं सेमच आहे. ओके, सगळे इम्पिडन्स सेमच आहे. किती आहे 0.0149 ॲट अन अँगल ऑफ 63.43. याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे किती येईल 0.894 ॲट अन अँगल ऑफ 17.86. जेवढे जास्त डिजिट तेवढी जास्त ॲक्युरसी. येते लक्षात. मग हे काय आहे पोलार फॉर्म आहे. याला करा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. याला करा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. का तर पुढे आपल्याला ॲडिशन करायची. त्याच्यानंतर VBC काढा. आता BC काढायचं म्हणल्यावर तुम्हाला याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं म्हणल्याच्या नंतर काय माहीत पाहिजे, यातला करंट आणि यातलं इम्पिडन्स. यातला करंट आत्ताच काढला आपण, हावाला हा घ्या. सॉरी मल्टिप्लिकेशनसाठी हा घ्यावा लागेल. 119.648 ॲट अन अँगल ऑफ -41.22. आणि ही ZBC ही सेम आहे. याची काय करा मल्टिप्लिकेशन करा. तर इथं काय होत असतं, ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन होत असते. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे गुणाकार होतो. आणि ह्या दोन्हीची काय होते बेरीज होती. मग हे केलं तर काय येईल 1.7827 ॲट अन अँगल ऑफ 22.21. सो दिस इज अगेन polar form. We have to convert this polar form into rectangular form. Okay, similarly we can calculate ZAB. Okay, sorry, here ZAB is there. We have to calculate this ZAB. So for this ZAB calculation we are taking current into ZAB, IAB into ZAB. IAB is equals to how much, IAB. This is IAB. Okay, this is IAB. So put this value in this equation. Then ZAB is equals to this much. So we have to take multiplication of these two. So this is rectangular multiplication. Okay, हे काय रेक्टँग्युलर मल्टिप्लिकेशन आहे. आणि या दोन्हीची बेरीज गुणाकार जर केला तर एवढं येईल आणि अँगलची बेरीज केली तर एवढं येईल. मग हे काय परत पोलार फॉर्ममध्ये. त्या पोलार फॉर्मला परत तुम्हाला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये घ्यावं लागेल. तर इथपर्यंत आले. ओके, राईट डाऊन. आता बघा सगळ्या पॉईंटच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप काढले. मग टोटल व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल्स टू टोटल व्होल्टेज ड्रॉप काय असेल VAB प्लस VBC प्लस VCD, VAB प्लस VCD प्लस VBC. असे तिन्ही व्होल्टेज ड्रॉप तुम्हाला काय करावं लागेल ॲड करावं लागतील. आणि असे ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला टोटल व्होल्टेज ड्रॉप भेटेल. ओके, सो टोटल व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल्स टू VAB प्लस VBC प्लस VCD. So for rectangular calculation, for addition we are taking rectangular form. Addition साठी तुम्ही काय करणार रेक्टँग्युलर फॉर्म घेणार. आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी पोलार फॉर्म घेता हे तुम्हाला माहिती आहे. तर मग ॲडिशन साठी तुम्हाला काय करायचं याचा रेक्टँग्युलर फॉर्म घ्या, याचा रेक्टँग्युलर फॉर्म घ्या, याचा रेक्टँग्युलर. तर मग रिअल टर्म आहे ना त्याची ॲडिशन करून घ्या. रिअल टर्म आहे ना त्याची ॲडिशन करून घ्या. जेवढे जास्त डिजिट घेताल तेवढे रिअल टर्मचे घ्या. आणि हे परत तुमचे इमॅजिनरी टर्म जे आहेत किंवा रिॲक्टिव्ह टर्म आहे त्याचे तुम्ही ॲडिशन करून घ्या. तर हे एवढं येणार आहे. मग आता हे काय आहे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. त्याला परत पोलार फॉर्ममध्ये करा. चला नाही केलं तरी चालेल पुढं, पण ठीक आहे करून घ्या कारण ह्या सवयी चांगल्या आहेत. पोलार टू रेक्टँग्युलर, रेक्टँग्युलर पोलार. आता आपल्याला काय विचारलंय व्होल्टेज ॲट फार एंड, शेवटचे एंडचं व्होल्टेज विचारलंय. काय विचारलंय शेवटच्या एंडचं व्होल्टेज विचारलंय. तर मग सप्लाय व्होल्टेज मायनस ड्रॉप इज इक्वल्स टू शेवटच्या एंडचं व्होल्टेज. ओके, सप्लाय व्होल्टेज मायनस
व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल्स टू फार एंड व्होल्टेज. सो व्हॉट इज सप्लाय व्होल्टेज 250 प्लस J0 मायनस हे आलेलं रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये घ्या. आता याच्यातून हे मायनस केलं तर हे येईल एवढं आणि शून्यामधून हे मायनस केलं तर हे मायनस येऊन जाईल. हे आलं तुमचं काय आलं रे रेक्टँग्युलर फॉर्म, त्याला करा पोलार फॉर्ममध्ये. सो हे असेल तुमचा आन्सर. ओके, तर व्होल्टेज ॲट फार एंड इज इक्वल्स टू दिस मच. इथे लक्षात. तर एखाद्या डिस्ट्रीब्युटरमध्ये 1 2 3 4 5 जेवढे करंट असतील तेवढे, जनरली तुमच्या सिलेबसमध्ये फक्त 2 किंवा 3 डिस्ट्रीब्युटरच असतात. तर इथं 3 डिस्ट्रीब्युटर आणि त्या 3 डिस्ट्रीब्युटरचे म्हणजे 3 टॅपिंग घेतले आहेत त्या डिस्ट्रीब्युटरला आणि त्या 3 टॅपिंग जे आहेत त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं व्होल्टेज ड्रॉप काढायचे. तर पहिला करंट घ्या, दुसरा करंट घ्या, तिसरा करंट घ्या आणि प्रत्येक सेक्शनचा तुम्हाला काय करायचं आहे करंट काढायचा आहे आणि त्याचा ड्रॉप काढायचा आहे. ओके, तर चला 1 मिनटं लक्ष द्या. आता इथं इक्वल लेंथ दिली, इथं काय केलंय इक्वल लेंथ दिली म्हणून ठीक आहे. पण जर लेंथ कमी जास्त असेल तर तुम्हाला हे याच्यावरून फक्त हे 300 भागिले 900 केलं तसं 200 भागिले किंवा 250 जशी लेंथ आहे त्याच्यानुसार हे बदललं जाईल आणि तुम्हाला परत काय करायचं आहे हेच घ्यायचं आहे आणि याच्यावरून पहिले करंट काढायचा, त्याच्यानंतर ड्रॉप काढायचा, त्याच्यानंतर ड्रॉपची ॲडिशन करायची आणि फार एंडचं व्होल्टेज काढायचं. हा पॅटर्न आहे. किंवा नुसतं कधी कधी काय विचारलं जाईल की व्होल्टेज ड्रॉप विचारला जाईल, फक्त व्होल्टेज ड्रॉप काढायचा. 6 मार्काला या टाईपचा न्यूमरिकल येतो म्हणजे येतोच. ओके, समजलं. चला अरे इथं घेतलंच नाही आपण.